मध्ये आता जी लाडकी बहीण योजना सुरू आहे, तर त्या महिलांना आता आनंदाची बातमी आहे। तर त्या महिलांसाठी आता खुशखबर आहे। तर तुम्हाला जे आता 2100 रुपये हे 24 तारखेनंतर थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि या अगोदर मुख्यमंत्री यांनी जे घोषणा केलेली होती त्या घोषणेनुसार आता तुम्हाला येणारे जे 1500 रुपये होते ते 1500 रुपये न येता 2100 रुपये दर महिन्याला तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा करण्यात येणार आहे। आणि यामध्ये जे शेतकरी सन्मान निधीला जे 12,000 रुपये प्रति वर्षाला मिळते ते आता 1500 रुपये करण्यात येणार आहे। आणि प्रत्येकास अन्न आणि निवारा, त्यानंतर वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये, जे 1500 रुपये सुरू आहे ते 2100 रुपये करायचे आहे। आणि त्यानंतर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत जी स्थिरता आहे ही ठेवायची आहे, म्हणजे किमती वाढू द्यायच्या नाही आहे। त्यानंतर 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रुपये 10,000, प्रशिक्षणातून रुपये 20,000 पर्यंत विद्यावेतन देण्याचे वचनसुद्धा देण्यात आले होते। त्यानंतर 45,000 गावात आता जे रस्ते आहे हे बांधण्याचे सुद्धा यांनी सांगितलेलं होतं। आणि अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये आणि सुरक्षा कवच देण्याचे सुद्धा सांगितले होते। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अगोदर वचननामा दिलेला होता। तर आता सरकार निवडून आल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदी जर एकनाथ शिंदे असले तर आता नेमकं काय होणार आहे, आणि यामधील जे सांगितलेलं आहे हे लाडक्या बहिणीसाठी होणार आहे का, आणि तुमचे अर्जसुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणीचे जे फॉर्म बाकी असेल ते सुद्धा तुम्ही आता अर्ज भरू शकणार आहे। तर अशा प्रकारे ही एक लाडकी बहीणसाठी इम्पॉर्टंट अपडेट होती। तर लाडकी बहीणबद्दल ज्याही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।